नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी वॉकवरून आलेली आहे। सो आता हे ड्रिंक घेते। तर हर्षित शाळेत निघून गेलेला आहे आणि मिस्टरसुद्धा ऑफिसला गेलेले आहेत। सो आता जी पुढची कामं आहेत ती चालू करायला हवीत। हे बघा, हे आमच्याकडे असं असतं, जिथे जागा मिळेल तिथे टॉवेल घातलं जातं। आज थोडंसं वॉकला मी थोडी उशिरा गेलेली होती, कारण बऱ्याच साऱ्या त्याला कारण होती, त्याच्यामुळे मी वॉकला आज उशिरा गेलेली। सो काचेचा ग्लास आहे तो हातात आधी सांभाळते। सो येस, आज थोड्या प्रत्येक गोष्टीला आज पण उशीर झालेला आहे। असं होतं ना की कधी कधी आपल्याला असं उठायला उशीर होतो, थोडीशी तब्येत डाऊन असते किंवा वेगवेगळे काही ना काहीतरी कारणं नेहमी घडत असतात। आपण रात्री मी पूर्ण विचार करते की नाही सकाळी लवकर उठून वॉकला जायचं, परंतु ते होत नाही। रात्री झोपायला उशीर होतो, सकाळी उठायला उशीर होतो, कारण सध्या हर्षितची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे रात्री थोडा वेळ त्याचा अभ्यास घेत थोडा उशीर होतो आणि त्याच्यामुळे सकाळी लवकर उठावं लागतं 5:30-6 पर्यंत, कारण त्याचा टिफिन असतो, तो शाळेत जायचा असतो, मिस्टरांचा डबा असतो, ह्या सर्व गोष्टीमुळे खूप उशीर होत असतो। तर आज वॉकला थोडीशी मी उशिरा गेलेली आहे आणि आत्ता आल्यानंतर म्हटलं की आज जेवणाला काय करायचं असा विचार चाललेला। तर चला मग आता मी जाते आहे फिश मार्केटमध्ये, बघते फिश मार्केटमध्ये काय फिश मिळते आणि आज तुमच्याबरोबर एक फिशची रेसिपी शेअर करणार आहे। सो मी फर्स्ट ऑफ ऑल हे ड्रिंक कंप्लीट करते आणि त्यानंतर निघते फिश मार्केटमध्ये जायला। तर आता मी रेडी झालेली आहे फिश मार्केटमध्ये जाण्यासाठी। सो मला फक्त फिश मार्केटमध्येच नाही जायचं आहे, त्याच्याशिवाय मला बाकीची पण काही कामं आहेत, कारण मी विचार केले आता बाहेर चाललेलीच आहे। सो त्याच्याचबरोबर बाकीची जी कामं आहेत ती एकदाच होऊन जातील, परंतु फिश आणल्यानंतर पुन्हा त्याला मीठ लावणं ह्या सगळ्या प्रोसेस असतात, कारण मीठ लावल्यानंतर थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायला सुद्धा ठेवावं लागतं। तर ते मॅरिनेशनची माझ्या आईने मला एक आयडिया सांगितली, कारण होतं काय, आमचं घर म्हणजे कोकणातलं माझं घर आणि फिश मार्केट ह्याचं अंतर बरोबर 7 ते 8 किलोमीटर आहे। सो रोज 7 ते 8 किलोमीटर म्हणजे रोज म्हणजे ज्या वेळेला फिश आणायला जातो त्यावेळेला रोजच्या टायमाला 7 ते 8 किलोमीटर गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर फिश घेणं, त्याच्यानंतर पुन्हा घरी येणं, फक्त एवढ्याच कामासाठी येणं होत नाही कणकवली सिटीमध्ये। तर मग माझ्या आईने मला म्हणजे एक आयडिया सांगितलेली, तीच आज आयडिया मी म्हणजे फॉलो करणार आहे की एका डब्यामध्ये मीठ घालून घेऊन जाणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेला आपण फिश मार्केटमधनं फिश घेतो सो ते न धुता जसं ते कापतात त्याच्यानंतर लगेच ते फिश त्या मिठामध्ये ठेवायचं आणि डबाबंद झाकणामध्ये, आणि डबा जाताना म्हणजे घेऊन जायचा, त्याच्यात मीठ घालून घेऊन जायचं। फिश मार्केटमधनं फिश घेतलं की ते मीठ त्याला लावायचं आणि त्या डब्यामध्ये ठेवून आपली जी बाकीची काही कामं असतात ना ती तोपर्यंत करायची, म्हणजे आपण घरी येईपर्यंत त्या फिशला पूर्ण मीठही लागून जातं आणि त्याच्याशिवाय आपली कामंही पूर्ण होतात। तर माझ्याकडे असा यूज अँड थ्रोचा असा एक डबा आहे आणि त्याच्याशिवाय हा आपला नॉर्मल डबा। तर ह्याच्यामध्ये मी घालून घेणार आहे मीठ। सो हे एवढं मीठ असं घालून घेते याच्यात, तसंच ह्याच्यात सुद्धा मीठ घालून घेते, म्हणजे काय वेगवेगळी मच्छी आणलेली असेल ना तर ती बरी पडते। आणि त्याच्यानंतर हे डबे हे असेच वापरायला, कारण ह्या डब्याचं कसं होतं, आम्ही मागे एकदा फाफडा आणलेला, सो त्याच्यामुळे तो डबा मी तसाच ठेवते, कारण हे जे डबे आहेत ना ते मी फेकत नाही, कारण ज्या वेळेला काही बाहेर वगैरे जायचं असेल किंवा ट्रॅव्हलिंगला जायचं असेल तर हा डबा वापरला म्हणजे काहीतरी घेऊन गेलं आणि त्यानंतर म्हणजे टाकून दिला तरी चालतं। त्याच्याशिवाय फ्रीजमध्ये कोथिंबीर वगैरे त्याच्यासाठी स्टोरेजसाठी मी हे डबे ठेवते। आणि हा आपला नॉर्मल प्लास्टिकचा डबा, हे माझे फिशचे डबे आहेत की ज्याच्यामध्ये मी फिश स्टोअर करून फ्रीजरमध्ये ठेवते, प्रॉन्स वगैरे असतील किंवा काही वेळेला बोंबील असतील तर त्यासाठी। हे बघा, हे अशा पद्धतीत याच्यामध्ये मी ते 2 डबे घेतलेले आहेत की ज्याच्यामुळे हे डबे म्हणजे ही पिशवी जी आहे ती मी डिक्कीत ठेवू शकते आणि माझी बाकीची कामं पूर्ण होईपर्यंत ह्याला मस्तपैकी मॅरिनेशन होईल आणि झटकीपट, म्हणजे खरंच ही मला माझ्या आईची आयडिया आहे म्हणून नाही, परंतु ही आयडिया आम्ही गावाला वापरतो आणि त्याच्यामुळे मी विचार केला चला ही आयडिया आज मी पण वापरून घेते की ज्याच्यामुळे झटकीपट सगळी कामं पण होतील आणि त्याच्यानंतर फिश पण आणणं होईल। पण हे तिला कसं सांग, पापलेट पापलेट कसं दिलं? कोलंबी सोलली माझी, आज जास्त माल नाही वाटतं बाजारात।
गिराईक कमी आहे म्हणून जास्त नाही बनवत. आणि माल पण महाग आहे चिकन. ठीक आहे चालेल, मला फक्त तू कोलंबी सोलून दे आता बस. तर मी आता आलेली आहे माझ्या किचनमध्ये आणि आमच्या अनिता मावशी आत्ताच थोड्या वेळापूर्वी येऊन गेल्या. सर भांडी वगैरे झालेली आहेत क्लीन करून, कारण मला कसं ज्या वेळेला फिश साफ करायचं असतं तेव्हा मला सिंक हा पूर्ण खाली लागतो, म्हणजे भांड्यांमध्ये मी फिश नाही साफ करत. तर हे आहे अशा पद्धतीत फिश, फाफड्याचा बॉक्स होता तो. तर आता मी हे सर्व फिश आधी साफ करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण आता हे काजू आहे ते उकळायला ठेवले. ह्याच्यामध्ये डिंक असतो त्याच्यामुळे हे पाण्यामध्ये घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर उकळायला ठेवलेत. त्याच्यात मीठ वगैरे काही नाही करायचं, डायरेक्ट हे असेच उकळवायला ठेवायचे की ज्याच्यामुळे आपल्याला साल पटकन निघेल. आणि इथे बाजूला मी कुकर ठेवलेला आहे भाताचा, कारण मच्छी साफ होईपर्यंत भात सुद्धा शिजून घेते. तर तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये हे पापलेट आणि कोलंबी ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून दिलेलं होतं. तसंच ही सुरमई सुद्धा घेतली फ्रायला, ह्याला पण अगदी मीठ लावून आणलेलं आहे. तर आता आम्ही ही धुणार आहे आणि डायरेक्ट मी ह्याचं सुरमई आहे ती फ्राय करणार आहे आणि कोलंबीचं कालवण करणार आहे. परंतु आज जे कोलंबीचं कालवण मी तुम्हाला जे दाखवणार आहे ना ते वेगळ्या पद्धतीतलं आहे. आणि हे पापलेट हर्षितची फरमाईश होती म्हणून मी भरलेला पापलेट करणार आहे. तर भरलेल्या पापलेटसाठी मी असे इथे व्यवस्थित असे कट मारून आणलेले आहेत, पॉकेट्स बनवलेले आहेत. सो भरलेला पापलेट बनवणार आहे आणि कोलंबीची एक नवीन रेसिपी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. चला तर आधी सर्वात पहिले मी धुवून घेते आणि मग सुरुवात करते रेसिपीला. कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे तेल. तर आता इथे तेल गरम झालंय आणि ह्याच्यात मी टाकते कांदा. आता तर हा कांदा जो आहे तो आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. आणि ह्याच्याच बरोबर मी इथे टाकते थोडी कढीपत्त्याची पानं, याच्यात 4-5 कढीपत्त्याची पानं पण टाकली आहे. कांदा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. कांदा तुम्हाला, मी आता इथे छोटा एक कांदा घेतलाय, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अर्धा सुद्धा कांदा वापरू शकता. आता याच्यात मी थोडंसं मीठ घालते की ज्याच्यामुळे आपला कांदा पटकन शिजेल. अगदी जरासं मीठ घालते कारण आपला कांदा शिजला पाहिजे. कांदा खूप थोडा आहे. तर आपल्याला गुलाबीसर आता हा कांदा झालेला आहे आपला. आणि ह्या बाजूला आपले ओले काजू आहेत ते पण शिजत आहेत. तर आता ह्याला एक 5-1 मिनिटं झालेली आहेत ओले काजू शिजत. तर आता हा मी गॅस बंद करते, कारण जी गरमी आहे म्हणजे पाणी जे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते काजू शिजणार आहेत. तर मी ह्याचा गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवते की ज्याच्यामुळे जे ओले काजू आहेत ते आपले व्यवस्थित शिजतील. तर आता इथे आपला कांदा शिजलेला आहे आणि ह्यामध्ये आता मी घालते थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद, त्याच्यानंतर एक मोठा लाल मसाला म्हणजे आपला कलरसाठी, त्याच्यानंतर एक आणि हा अर्धा चमचा मालवणी मसाला. हे सर्व घातलं ना की मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि त्यानंतर हे सर्व मिक्स करणार आहे. अजून थोडंसं पाणी घालते. तर तुम्ही ते बघू शकता याला उकळी आली. आता मी याच्यात घालणार आहे बटाटे. एक मी मीडियम साईजचा बटाटा घेतलाय आणि आता पुन्हा याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे कारण आपल्याला आपल्या आधी बटाटे शिजवायचे. कारण कोलंबी आहे ती छोटी असल्यामुळे ती पटकन शिजेल. तर आता मी याच्यात घातलेले आहेत बटाटे. थोडं अजून पाणी घालते आणि हे एवढं शिजवायला ठेवते. बटाटे अर्ध कच्चे झाले ना म्हणजे अर्धे शिजले की मग आपण ह्याच्यामध्ये कोलंबी घालूया. तर आता इथे मी शिजवायला ठेवलेले आहेत हे. तर आता मी इथे सुरमई मॅरिनेशनला ठेवते. मॅरिनेशन काही करायची तेवढी गरज नाही कारण आता मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट. सुरमई थोडी डेलिकेट फिश आहे त्याच्यामुळे त्याला हळूवारपणे सगळं लावावं लागतं. त्याच्यानंतर हा मसाला आणि हळद. हळदीला रंग असल्यामुळे थोडंसंच लावते. आणि ह्याला आता काही मी मीठ वगैरे लावणार नाहीये कारण ऑलरेडी आपण ह्याला म्हणजे आधी मी येतानाच ह्याला मीठ लावलेलं होतं त्यामुळे खूप मीठ आहे याच्यामध्ये, त्यामुळे ह्याला मीठ काय लावायची गरज नाहीये. तर हे अशा पद्धतीत आता ह्याला पूर्ण मसाला
हलक्या हाताने चोळून घ्यावा लागतो, कारण सुरमई जी असते ना ती खूपच डेलिकेट असते. हे अशा पद्धतीत 5-1 मिनिटं ठेवते आणि त्यानंतर घेते फ्राय करायला. तर इथे आपले बटाटे शिजलेले आहेत, व्यवस्थित झालेत, शिजलेत. आणि आता ह्याच्यामध्ये ही जी कोलंबी आहे जी मी साफ करून घेतली आहे ती याच्यात घालते आणि हे व्यवस्थित या बटाट्याबरोबर परतून घेते. बटाटे आपले तुम्ही इथे बघू शकता अर्ध कच्चे शिजलेले आहेत, हे बघा. आणि आता मी याच्यात घालणार आहे पाणी. जेवढे हे बुडतील तेवढं पाणी घालायचं आहे. आणि आता पुन्हा ही कोलंबी जी आहे ती शिजवायला ठेवायची आहे. त्याच्यामुळे आता काय होईल, कोलंबी आणि बटाटे पूर्ण शिजतील आणि कोलंबी सुद्धा. तर हे अशा पद्धतीने आपल्याला तर शिजवायचं आहे. सो मी फ्लेम जी आहे ती थोडीशी कमी केलेली आहे आणि आता प्रॉन्स शिजवायला ठेवले. तिथे जे वाटण मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे, ह्याच्या अगोदर पण वाटण कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे. ह्याच्यामध्ये काही नाही, तेलामध्ये थोडासा कांदा, लसूण, ओलं खोबरं, सुकं खोबरं असं सगळं भाजायचं आणि त्यानंतर ते मिक्सरला लावायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच टायमाला त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता. तर ह्याच्यात मी अजून वाटण घालते. तुम्हाला जेवढं घट्ट हवं असेल, जेवढं पातळ हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही वाटण घालू शकता. तर मला आता एवढं थिक हवं आहे, कारण मी चपाती बरोबर आणि भाताबरोबर दोन्ही बरोबर चालेल अशा पद्धतीत हे मी बनवते. त्यामुळे मी इथे 2 चमचे घातलेलं आहे वाटण. तर इथे मी थोडंसं मीठ घालते, एवढंच. आणि आता हे सर्व पुन्हा ढवळते आणि आता पुन्हा हे 5 मिनिटं असंच शिजायला ठेवते. तर आता ही आपली कोलंबीची जी आमटी आहे वाटणातली ती शिजली आहे. आणि काजू पण मी इथे मस्तपैकी असे सोलून पुन्हा पाण्यात ठेवलेत, काळे पडू नये म्हणून. आणि आपल्याला जेवढे हवेत तेवढे याच्यात आपण घालून घेऊया आणि हे पुन्हा एकदा मिक्स करते. बघू शकता याच्यात आपल्याला ओले काजू पण आहे, सीझनचे ओले काजू, कोलंबी आणि बटाटा. तर ही तयार झालेली आहे आपली प्रॉन्सची करी, वाटणातली प्रॉन्सची करी आपली तयार झालेली आहे. आणि आता मी घेते सुरमई फ्राय करायला. तर आता इथे मी पॅन गरम केलेला आहे आणि इथे घेतलेला आहे मी रवा आणि त्याच्याबरोबर तांदळाचं पीठ. तर हे सर्व मिक्स करते. त्याच्यामध्ये आज मी काही नाही, मीठ नाही, तिखट नाही, काहीच नाही टाकत आहे. तर ही अशी सुरमई याच्यामध्ये घोळवणार आहे आता, अशी मस्तपैकी. बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज फिश खातोय, घरगुती फिश खातोय म्हणजे. आणि हे अशा पद्धतीत सुरमई आता फ्राय करायला ठेवते. मस्तपैकी रव्यामध्ये घातली ना की कुरकुरीत होते. तांदळाच्या पिठाने तर होतेच कुरकुरीत, पण रवा लावला ना की मस्त कुरकुरीत होते. आणि आता ही जी दोन्ही सुरमई आहेत ना ती मी मंद आचेवरती फ्राय करायला घेते. आणि ही फ्राय झाली की त्याच्यानंतर मी घेणार आहे भरलेला पापलेट बनवायला. ऑलरेडी मी तुम्हाला ती रेसिपी दाखवलेली आहे, परंतु आज पुन्हा दाखवेन मी भरलेला पापलेट साध्या सोप्या पद्धतीत झटपट ते कसं बनवायचं. तर आता ही सुरमई फ्राय होते. तर आता ही दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेते. बघू शकता मस्त अशी फ्राय झालेली आहे ही. तर इथे आपली सुरमई फ्राय झालेली आहे. आणि आता मी इथे तयारी करते भरलेल्या पापलेटची. त्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ही आलं लसणाची पेस्ट जी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे ती सुद्धा मी इथे अर्धा चमचा घालते. आणि आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते. ह्याच्यात थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, तर ह्याच्यामध्ये मी मीठ पण टाकते थोडंसं. आणि आता हे सर्व मी वाटायला घेते. तर आता हे जे आहे पापलेट, जे भरलेलं पापलेट करायचे ते मॅरिनेट करायला घेते. तर ह्याला वरच्या बाजूला मी टाकते. आता हे आलं लसणाची पेस्ट लावते वरच्या बाजूने. हे पण एक मी 5-1 मिनिटं मॅरिनेशनला ठेवणार आहे. तर आता हे जे वाटण आहे ना, तर ते वाटण आपल्याला आता याच्यामध्ये पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे. तर मी याच्यात हे वाटण डायरेक्ट टाकते.
जे मॉइश्चर आहे पाण्याचं ते आपल्याला त्याच्यातनं काढून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पण आहे ते पण घेते व्यवस्थित. आलं लसणाची पेस्ट मॅरिनेट करायला ठेवलेली होती, तर त्याच्यावरती मी आता थोडीशी हळद घालते. त्याच्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि हे चिमूटभर मीठ घालते आणि अशा पद्धतीने त्याला पूर्ण लावून घेते बाहेरच्या बाजूने. कारण जे आतलं पॉकेट आहे त्याच्यामध्ये आपण हा जो मसाला आहे तो भरणार आहे, परंतु वरून पण तिखट लागलं पाहिजे. आणि आता हे थोडंसं गरम आहे, तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा घालू शकता, परंतु हे गरम आहे आता म्हणून मी चमच्याने घालते. हे असं आतमध्ये पर्यंत हे अशा पद्धतीत. हे बघा, हे असं पुढून निघतंय थोडं थोडंसं डोळ्याच्या इकडनं, पण ठीक आहे तेवढं तर निघालं पाहिजे, कारण तेव्हाच ते आतमध्ये पर्यंत हे पॉकेट भरलं जाणार. आणि ही जी याची कडा आहे ना, तर त्याच्यापर्यंत हे आपल्याला भरायचं आहे हे असं. सो आता हे लावताना ह्याच्यामधली मसाला निघालाय, तर हा जो मसाला आहे तो पुन्हा मी इथे वरून लावते हा मसाला. आणि आता हे जे भरलेलं पापलेट आहे ना ते आपण फ्राय करायला ठेवूया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय, दाखवते तुम्हाला. तर सुरमईचाच पॅनमध्ये आता मी पुन्हा गरम करते. आता खूप घाई आहे कारण हर्षित आता येईल, 5-1 मिनिटातच तो येईल, टाइम झालेला आहे त्याचा. आणि आल्यानंतर तो मला एवढा त्रास देणार आहे ना, झालं की नाही झालं की नाही. तर आता हे पण गरम झालंय पॅन. आणि आता पुन्हा हे जे मगाशी जर रव्याचं जो हे होतं रवा आणि तांदूळ त्याच्यामध्येच हे पुन्हा मी घोळवते इथे. त्याच्यामध्येच टाकते कारण थोडंसं हे कमी आहे आणि पापलेट हे थोडंसं मोठं आहे. इथे बघू शकता तुम्ही पापलेटचा मसाला, कारण हे सगळ्या गोष्टी हलक्या हाताने कराव्या लागतात, नाही तर मसाला बाहेर येईल. सो असं मस्तपैकी ह्याला घोळवायचंय. म्हणजे मी ही रेसिपी जेव्हा फर्स्ट टाइम माझ्या जुन्या घरी बनवलेली ना, तर तेव्हापासून हर्षितला ही रेसिपी एवढी आवडते की ज्या वेळेला समजा पापलेट नुसतं आणलं तर त्याला पापलेट नाही, त्याला भरलेलंच पापलेट आवडतं. आणि हा ज्या ठिकाणी पॉकेट आहे ना तो भाग खालच्या बाजूला ठेवायचा आहे असा. चला तर मग हे 2-3 मिनिटांमध्ये हे पापलेट सुद्धा फ्राय होईल. मग तुम्हाला दाखवते की पलटताना ते किती हळूवारपणे पलटावं लागतं ते. तर आता हे पापलेट आहे ना ते मी टर्न करून घेते. एका साईडला हे असं आणि हे असं. फार नाजूक काम आहे हे सगळं करणं, नाही तर हा मसाला बाहेर येईल. काही जण ह्याला बांधतात, म्हणजे केळीच्या पानात बांधतात आणि त्यानंतर स्टीमसाठी ठेवतात, फ्राय करत नाहीत. ती पण रेसिपी कधीतरी मी तुमच्यावर शेअर करेन, परंतु आता मात्र घाईघाईमध्ये हीच रेसिपी शेअर करते. तर हे रेडी झालेलं आहे दुपारचं जेवण, ज्याच्यामध्ये आहे सोलकढी आणि या सर्व गोष्टी. सोलकढीची रेसिपी काही पुन्हा मी शेअर नाही करत आहे, परंतु हे आहे आज दुपारचं जेवण. सो चला या जेवायलाची व्हॅन आली आणि हर्षित येईल आता घरी. ही हर्षितची व्हॅन आली आहे, तुम्हाला दिसत असेल. हर्षित आज नवीन युनिफॉर्म घालून गेलाय. हलास काय चाललंय? काय नाही, थकलास ना? जेवायला काय? मला वाटलं तुझा पहिला नेहमीचा प्रश्न असतो, जेवायला आज काय नाही केलं? जेवायला आज साधंच केलं, डाळ भात भाजी. मला सांगितलं होतं ना भरलेलं पापलेट करायला. अरे केलंय. तुला सांगितलं आणि मी नाही करणार असं होणार? आज कसं वाटलं? कम्फर्टेबल वाटलं ह्या कपड्यामध्ये? नाही का? टाईट आहे? अच्छा, पण उद्या जाऊया. उद्या तुला सुट्टी आहे ना? मग उद्या आपण एक काम करूया, तुझं हे घेऊन यायचंय ना, कोणता युनिफॉर्म घेऊन यायचाय पीचा, तो उद्या घेऊन येऊया युनिफॉर्म. ठीक आहे, चल आता फ्रेश हो, तुला जेवायला वाढते. आता मी हर्षितला, काय झालं रे ठसका? तर आताच मी हर्षितला जेवण वाढलेलं आहे, कारण हर्षित आल्यानंतर त्याचं मी तुम्हाला सांगितलं ना, त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की आज जेवायला काय केले. तर मी
जे भरलेलं पापलेट केलेलं होतं, जसं त्याला सांगितलं त्याला इतका आनंद झाला ना. त्याचं असं झालं की 2 मिनिटात मग तो आंघोळ करून बाहेर येतो. अरे पाणी पी ठसका लागला तर आणि त्याला सोलकढी, नुसतं त्याला सोलकढी भात आणि भरलेलं पापलेट किंवा एखादा दुसरा कोणता फेसचा जरी तुकडा दिला ना तरी त्याचं जेवण होऊन जातं. तर आता मला थोडीशी कामं आहेत घरातली कामं म्हणजे बरेच दिवस झाले की फ्रीज वगैरे साफ करायचं आहे आणि फ्रीज जरा व्यवस्थित लावते, कारण बरंच सारं सामान आणलं ना की असंच ठेवणं होतं. त्यानंतर एखादी भाजी उरली तर ती पण अशीच ठेवली जाते. सो तीसुद्धा व्यवस्थित करून ठेवायची आणि फ्रीज जरा व्यवस्थित करते, जरा पुसून वगैरे घेते. म्हणजे दुपारी हर्षित आल्यानंतरची माझी घरातली बरीच सारी कामं जी अडलेली असतात, जी राहिलेली असतात, कारण दिवसभर बाहेरची काही कामं केल्यानंतर दुपारी मात्र उन्हामध्ये मी कुठेही बाहेर जात नाही. तर त्या टायमाला जी घरातली कामं आवरायची असतात तर ती आवरून घेते. किती वेळ बूट घालतोयस? तुला माहिती आहे आपल्याला जायचं आहे, तयार व्हायचं ना. चल. अशी त्याची तयारी किती वेळापासून चालू असते ना. काय एवढी तयारी असते मला कळत नाही तुझी. आम्ही आता तयार होऊन निघालेलो आहोत. हर्षितची काही बुक्स घ्यायची ड्रॉइंगची, तर ती घ्यायला निघालो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही चाललेलो आहोत आमच्या जुन्या घरी. कारण चालू आहे गरम होतं. आम्ही आता आमच्या जुन्या घरी पण चाललोय, कारण हर्षितला तिथे खेळायला जायचंय. त्याचं रोजचं झालंय. आज तर तो काही ट्युशनला गेलेला नाहीये, कारण घरी आला, फिश वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मला म्हणतो माझं पोट दुखतंय, त्यामुळे असं ट्युशनला गेलेला नाहीये. तर ठीक आहे, आता काय कधी कधी खरं मानावं लागतं, कारण सहसा तो ट्युशन वगैरे कधीच बुडवत नाही. तर मी आता माझ्या जुन्या घरी आलेली. तर हर्षितचं पण खेळणं झाले तर त्याला घेते आता. आणि जुन्या घरी मी माझ्या काका काकूंना आणि बाकी माझ्या जुन्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना भेटायला आलेली. पण होतं काय, व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण त्या थोड्याशा लाजतात. सो त्याच्यामुळे त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नसतं. तर आता मी घरी चाललेली आहे, कारण जे दुपारचं जेवण आहे तेच ठेवलं आहे. पुन्हा मी काही जेवण नाही केलेलं आहे. सो आता हर्षित बघते काय करतोय आणि त्याला सुद्धा घेऊन जाते. असं मी उनो खेळताय, मला वाटलं पत्ते खेळताय. हा पत्त्याचे उनो. येस, राईट युअर राईट. असं असतं हर्षितचं, इतका खेळतोय ना तो. त्याला मी एवढं सांगते चल चल तरी तो ऐकत नाहीये. ह्या जुन्या बिल्डिंगमधलं त्याचं बॉन्डिंग इथे मुलांबरोबर एवढं चांगलं आहे ना की तो सगळ्या मुलांबरोबर इथे खेळत असतो. त्याला खूप आवडतं इथे खेळायला, कारण आम्ही आधी इथे राहायचो, त्याच्यामुळे त्याच्याच वयाची आणि त्याच्यापेक्षा लहान मुली आणि मुलं आहेत. सो त्याला खूप आवडतं इथे खेळायला. तर आता माझं आणि हर्षितचं जेवण झालेलं आहे आणि मी आणि हर्षित निघालेलो आहोत आईस्क्रीम खायला, कारण गरम होतं आहे. हर्षित मला कधीपासून सांगतोय चल मम्मा एक दिवस आपण आईस्क्रीम खायला जाऊया. तो मुहूर्त आज आलेला आहे. तर मी आणि हर्षित आता आम्ही दोघं जण चाललो आहे आईस्क्रीम खायला. म्हणजे असंच आउटिंगसाठी जातोय, कारण उद्या हर्षितला आहे सुट्टी. कुठे जाऊया आता? क्रीम चिल्स मध्ये जाऊया का? इथे बघितलं पाहिजे क्रीम चिल्स आहे का दुसरं कोणतं आहे तर. क्रीम चिल किधर है, इधर है कि नहीं मेरे को पता नहीं है. असं मी क्रीम चिल शोधून काढलेला आहे नाही हर्षू, आणि आम्ही चाललोय क्रीम चिलला. पाणी आहे त्याला काय करणार. तो हर्षितचं क्रीम चिल, स्ट्रॉबेरी स्कूप मिल्कशेक फालुदा. ॲटलास आपल्याला क्रीम चिल मिळालं. एक हे द्या क्रंची मंची, आणि फालुदा आहे. रॉयल फालुदा काय तो? बापरे. मग केशर फालुदा द्या हा 250 ml वाला. बस. हे काय वॉफलचं आउटर कवरिंग. हां आउटर कवरिंग बघू तरी. हे तर माझं ठीक आहे, हे तर नॉर्मल आहे नेहमीचं. बघू. हो वाव. आईस्क्रीम पण आईस्क्रीमच आहे. आता आज तुझ्या नादामध्ये मी खायला आली आहे. उद्या माझा घसा पकडला तर तू जिम्मेदार असणार. सांगितलंस तू सांगितलंस. खूप सांगितलं. रात्रीची जी फुलं बघायला छान वाटतात ना.
तर आम्ही आता क्रीमचिलमध्ये आईस्क्रीम खाऊन झाले. हर्षितच्या हट्टापायी आम्हाला आईस्क्रीम खायला बाहेर यावं लागलं. बल्कि घरात 3 कोन होते चॉकलेटचे, परंतु तरी हर्षितला क्रीमचिलचंच आईस्क्रीम खायचं होतं. माहीत नाही त्याला का क्रीमचिलचं आईस्क्रीम खायचं होतं ते मला इथे आल्यानंतर कळलं. आणि घरी असताना त्याचं सारखं चालेल, मम्मा मला क्रीमचिलचं आईस्क्रीम खायचे. सो आम्ही आधी गेलेलो वसंत विहार एरियामध्ये आणि त्याच्यानंतर मग तिथे त्याचं चालू झालेलं की इथे क्रीमचिलचं आउटलेट आहे, परंतु तिथे क्रीमचिलचं म्हणजे त्याने म्हणजे पूर्ण त्या वसंत विहार एरियामध्ये पूर्ण फिरवलं आणि त्याच्यानंतर म्हणतो अरे नाही इथे तर माझ्या लक्षातच नाही. एवढं सगळं फिरवून झालं आणि नंतर आम्ही आलो पाचपाखाडीमध्ये क्रीमचिलमध्ये आईस्क्रीम खायला. तर इथे आल्यानंतर मला कळलं की त्याला क्रीमचिलचं आईस्क्रीम का खायचं होतं. एक्झॅक्टली त्याला खायचे होते वॉफल्स, परंतु वॉफल्सचं जे शॉप होतं ते बंद झालेलं होतं. त्याच्यामुळे मग क्रीमचिलमधलं त्याने वॉफल्स विथ आईस्क्रीम म्हणजे त्याच्यामध्ये वॉफल्सचे छोटे छोटे पीस असतात आणि अख्खं वॉफल्स त्या आईस्क्रीमवर असतं ते त्याला खायचं होतं. आणि त्या कारणासाठी त्या मुलाने मला आज जो त्रास दिलाय ना, म्हणजे संध्याकाळपासून तो माझ्या मागे लागलेला. परंतु त्यावेळेला मी सहज असं म्हटलं की ठीक आहे चल राहू देत. मला असं वाटलं तो मस्करी करतोय, परंतु नंतर मला तो जेव्हा त्रास द्यायला लागला तेव्हा मला आता लक्षात येतंय की तो का, म्हणजे नॉर्मली मी असा विचार केला की चला जेवण झालेलं आहे तर आपण आईस्क्रीम खायला जाऊया, परंतु त्याला वॉफल्सच खायचे होते. कारण ही आजकालची मुलं ना दुसऱ्या मुलांनी जर काय खाल्लं किंवा दुसऱ्या मुलांनी जर काय केलं ते जेव्हा यांना सांगतात, म्हणजे आपल्या मित्रामध्ये त्यांचं डिस्कशन होतं. कारण मला हर्षिता थोड्या वेळापूर्वी म्हणाला की मम्मा काल माझा मित्र गेला होता वॉफल्स खाण्यासाठी. सो मला आता कळतंय की हे आजकालच्या वयातली जी मुलं असतात ना तर त्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की एखाद्या मित्राने एखादी गोष्ट केली की त्यांना असं होतं की मी कधीही एखादी गोष्ट करू, मग उद्या तर काही शाळा नाहीये. परंतु जर शाळा असती तर मित्रांना नक्की सांगितलं असं की मी काल रात्री असं इकडे गेलेलो तिकडे गेलो. त्यांना त्याच्यामध्ये फार आनंद होतो मित्रांना एकमेकांना सांगायला, की ज्याच्यामुळे दुसऱ्या मित्राला लगेच असं वाटतं की अरे आपण पण गेलं पाहिजे वगैरे. सो चला आजचा हा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. कारण आज 7 दिवस माझा जो गेलेला आहे, म्हणजे आजचा जो अर्धा दिवस गेलेला आहे ते किचनमध्येच गेलेला आहे. आज तुमच्याबरोबर एक रेसिपी सुद्धा मी शेअर केलेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.